मीनाताईंची सून सरिता तिच्या नवऱ्याला म्हणजे दिनेशला सांगत होती, दिनेश, चला ना, आज कुठेतरी आपण बाहेर जेवायला जाऊ. मला आज पनीर चिली खूप खाऊशी वाटत आहे. सरिता ही 3 महिन्याची प्रेग्नेंट असल्यामुळे दिनेशला वाटले तिला बाहेरचे खाण्याची इच्छा झाली आहे. त्याच वेळेस दिनेश आपल्या आईकडे गेला, म्हणजे मीनाताईंकडे गेला आणि म्हणाला, आई, मला आणि सरिताला आज बाहेर जेवण करण्यासाठी जायचे आहे. मला तू 2,000 रुपये दे. तेव्हा मीनाताई काहीही न बोलता गुपचूप आपल्या पाकिटातून 2,000 रुपये काढून आपल्या मुलाच्या हातामध्ये दिली. तेव्हाच दिनेशची म्हातारी आजी म्हणाली, अरे, असा कसा मुलगा आहेस तू? देवाने दिलेला आहे माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या पोटी, जो 30 वर्षांचा असूनही अजूनही आई वडिलांच्या पैशांवरती जगत आहे. आणि तिकडे स्वतःचा बाप हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना सुद्धा तुला बाहेर खाण्याला मौज मजा करायला सुचत आहे. तिकडे तुझा बाप मृत्यूच्या दारामध्ये पडलेला असून सुद्धा तुला आनंद लुटायचा आहे, आणि तोही आईबापांच्याच पैशांवर. म्हाताऱ्या आजीचं बोलणं ऐकताच सरिताच्या डोक्यामध्ये तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती दिनेशला म्हणाली, ह्या म्हातारीचं तोंड बंद कर, नाहीतर हिला घराबाहेर हाकलवून दे. परंतु मीनाताईंनी सांगितलं, सासूबाई, तुम्ही शांत बसा. त्यांना जे करायचं आहे ते करू द्या. घरात वाद नको म्हणून मीनाताईंनी त्यांच्या म्हाताऱ्या सासूला शांत बसण्याचा इशारा केला. परंतु दिनेश इतकं बोलूनही शांत बसला नाही. त्यांनी सांगितलं, काही गरज आहे का त्या म्हाताऱ्या बापाला हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची? उगाचच का पैसे नासवतात? त्यापेक्षा तिकडे त्यांना पैसे हॉस्पिटलला नासवण्यापेक्षा ते पैसे मला द्या, मी त्याचा काहीतरी उपयोग करेन. तसाही तो बाप आजारी झाला आहे, म्हणजे काही कामाचा नाही. त्यापेक्षा मेलेला बरा. जेव्हा स्वतःच्याच मुलाच्या तोंडून स्वतःच्याच बापाविषयी हे इतके वाईट आणि खालच्या थराचे शब्द ऐकले, तेव्हा आईला इतकं वाईट वाटलं की मी कसला मुलगा जन्माला घातला आहे. परंतु वाद नको म्हणून मीनाताई तेव्हा देखील शांत बसल्या आणि गुपचूप हॉस्पिटलमध्ये आपल्या नवऱ्याची काळजी घेण्यासाठी निघून गेल्या. मीनाताईंच्या नवऱ्याचा स्वर्गवास होऊन काहीच दिवस झाले होते. 2 दिवसांपूर्वीच त्यांचा 13वा झाला होता. पती गेल्याच्या दुःखातून अजूनही मीनाताई सावरलेल्या नव्हत्या. त्या सतत आपल्या पतीच्या आठवणीमध्ये रडत असायच्या. असेच अचानक एके दिवशी त्यांच्या मुलाने आणि सुनेने येऊन त्यांना आपला निर्णय ऐकवला. मुलगा म्हणाला, आई, जाणारा तर निघून गेला, मग आता तू काय आयुष्यभर त्यांच्याच आठवणीत अशीच रडत राहणार आहेस का? उठ आणि तुझ्या कामाला लाग. घरामधील सर्व किराणा सामान संपलेले आहे. मीनाताईची सासू म्हणाली, दिनेश बाळा, अरे तुझ्या आईची अवस्था तर बघ. तुला तुझ्या आईची जराही दया येत नाही का? तेव्हा दिनेशची बायको सरिता म्हणाली, आजी, जर तुमच्याकडून काही होत नाही तर मग असे फालतू लेक्चर द्यायचे बंद करा. शेवटचे सांगते, ह्या घरात राहायचे असेल तर गुपचूप एका कोपऱ्यामध्ये पडून राहा. त्यानंतर सरिता तिच्या सासूला म्हणाली, आई, दिनेश तुम्हाला काय बोलला ते समजले की नाही? तुम्ही किती रडला तरी बाबा परत येणार आहे का? असे बोलत सरिताने सासूच्या हातात डब्बा दिला आणि म्हणाली, हा घ्या डब्बा तुमचा आणि निघा कामावर जायला. मीनाताई सुनेच्या समोर हात जोडत म्हणाल्या, सुनबाई, आणखी काही दिवस तर मी कामावर जाणार नाही. अगं, लोक काय म्हणतील? नवऱ्याला जाऊन अजून 15ही दिवस झालेले नाही आणि त्याची बायको बाहेर फिरायला देखील लागली. तेव्हा सरिता रागाने म्हणाली, हे बघा सासूबाई, लोक काय म्हणतात काय नाही याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. मला फक्त पैशांची मतलब आहे. बाकीचे ते नाव ठेवणारे लोक येणार आहे का आपले घर चालवायला? तरी मीनाताई जागच्या उठल्या नाही. तेव्हा सरिता म्हणाली, ठीक आहे, नका जाऊ कामावर, पण आता तुम्ही आणि तुमची ती म्हातारी सासू, तुम्ही दोघी तुमचे कपड्यांचे गाठोडे उचला आणि निघून जा इथून. तेव्हा मात्र मीनाताई मुलाला म्हणाल्या, अरे दिनेश, सुनबाईला समजावून सांग, बघ ती कशी बोलत आहे माझ्याशी. तेव्हा दिनेश म्हणाला, आई, ती बरोबर बोलत आहे. अगं, जर तू घरामध्ये बसून राहशील तर घर कसे चालणार? आपण उपाशी राहू. त्यामुळे सरिता जे बोलत आहे ते तुला ऐकावेच लागेल, नाहीतर ती तुम्हा दोघींना घराबाहेर काढेल. मग मात्र तू आणि आजी माझ्याकडे तक्रार करू नका. तेव्हा मी तिला काहीही बोलू शकणार नाही. लगेच दिनेश
ची आजी म्हणाली, दिनेश, तुझी बायको का काढेल आम्हाला घराबाहेर? हे घर तर माझ्या मुलाचे आहे, त्यामुळे आम्ही दोघींनाही घराबाहेर कोणीही काढू शकत नाही. पतीचे निधन होऊन काहीच दिवस झाले, त्यामुळे घरात आणखी वाद नको म्हणून मीनाताईंनी आपल्या सासूला गप्प राहण्यास सांगितले. त्या म्हणाल्या, सासूबाई, आधीच तुम्ही आजारी आहात, काही बोलू नका, उगाचच तुम्हाला त्रास होईल, शांत बसा. कधी ना कधीतरी मला कामावर जायचेच आहे. दिनेश आणि त्याची बायको बरोबर बोलतात. जर मीच कामावर गेले नाही तर आपले घर कसे चालणार? असे बोलताना मीनाताईंच्या डोळ्यामध्ये पाणी आले आणि त्या कामावर निघून गेल्या. रस्त्याने चालत जात असताना आजूबाजूच्या बायका सुद्धा मीनाताईंकडे दयनीय नजरेने पाहत होत्या आणि त्यांच्या मुलाला आणि सुनेला दोष देत होत्या. बिचाऱ्या मीनाताई गुपचूप खाली मान घालून निघून गेल्या. कामावर गेल्यानंतरही त्यांचे कामात लक्ष लागत नव्हते. आपला नवरा ह्या जगात नाही हे दुःख पचवणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. त्यांच्या डोळ्यांसमोर मागच्या काही दिवसात जे काही घडले ते जसेच्या तसे दिसत होते. जेव्हा त्यांचे पती शरदराव हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते, मीनाताईंना घरचे सर्व पाहावे लागायचे. त्या दिवसभर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या जवळ बसून असायच्या. रात्री देखील दिनेश त्याच्या बाबांजवळ थांबत नव्हता. मीनाताईंची तारेवरची कसरत व्हायची. एके दिवशी सकाळी आई स्वयंपाक करत असताना दिनेश आला आणि म्हणाला, आई, मी एक बोलतो, त्याचे वाईट वाटून घेऊ नकोस. हे बघ, आता आपण बाबांवर जास्त पैसे खर्च करू नयेत असेच मला वाटते. आई, मला काय म्हणायचे आहे हे तुला समजते ना? हे बघ आई, तू समजण्याचा प्रयत्न कर, कारण आता जर आपण बाबांवरती पैसे खर्च केले तर ते पैसे वाया जातील. अगं, डॉक्टरांनी देखील सांगितलेले आहे की त्यांची काहीच खात्री देऊ शकत नाही. डॉक्टर सरळ बोलले आहे की नाही, आता सर्व काही देवाच्या हाती आहे. म्हणून मी काय म्हणतो आई, तू इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली विचार कर. अगं, आता आमचेही कुटुंब होणार आहे आणि तसेही पैसे वापरायला आपल्याकडे काही पैशांचं झाड नाही. मीनाताईंनी दिनेशकडे पाहिले आणि म्हणाल्या, बोलू का दिनेश? जेव्हा तू माझ्या पोटात होतास तेव्हा माझी तब्येत खूप बिघडली. रक्त तपासणी केल्यानंतर ठाऊक झाले की मला टायफॉइड झाला आहे. ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्याच्या काही तासानंतर डॉक्टरांनी सांगितले होते की हा मुलगा जास्तीत जास्त 1-2 दिवस जगेल आणि जर मुलगा वाचला तर मानसिक रूपाने तो आजारी असेल. जर तुम्ही याच्यावर उपचार केले तर ठाऊक नाही किती खर्च येईल आणि बाळ जगण्याची गॅरंटी नाही. आईचे बोलणे ऐकून दिनेश तोंड वाकडे करत म्हणाला, मग तेव्हा तर तुम्ही लोकांनी माझ्यावर उपचार न करण्याचा निर्णय घेतला असेल, हो ना? तेव्हा मीनाताई म्हणाल्या, बाळा, तेव्हा नातेवाईकांनी तुला तुझ्या बापाला खूप समजावत होते. म्हणत होते की देवाला वाटेल तर तो तुमचा पदरी दुसरे मूल देईल. जर डॉक्टर म्हणाले की बाळ जगू शकणार नाही तर त्याच्या उपचारासाठी पैसे घालून काय उपयोग? पण दिनेश, तेव्हा तुझे वडील म्हणाले, असा का विचार करत आहात माझ्या बाळाबद्दल? डॉक्टर म्हणाले म्हणून ह्याच्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? आपण प्रयत्न करत राहायचे. त्यामुळे आता ह्या बाळाच्या देखभालीची जबाबदारी आमची आहे. त्यांनी आपले सर्व काही पणाला लावले होते. एवढेच काय, तुझ्या बाबांनी पैसे कमी पडले म्हणून त्यांच्या नावावर असलेले वडोलीपार्जित घर सुद्धा विकले, कारण त्यांना तुला गमवायचे नव्हते. त्यांना तू हवा होतास कारण ते तुझ्यावर मनापासून प्रेम करायचे. ते कधीच तुला भार समजत नव्हते आणि आज तेच बाबा तुला भार वाटत आहे. हे तर बरोबर नाही ना बाळा? दिनेश रागाने म्हणाला, आई, सर्वांचेच नशीब माझ्यासारखे नसते. बाबांना तेव्हा नक्की वाटले असेल की जिथे ते पैसा लावत आहे तिथे त्यांना यश मिळेल, आणि मला बाबांबद्दल असे अजिबात वाटत नाही की बाबा जगतील म्हणून. अगं आई, आयुष्य तर एक जुगार आहे आणि जर आपल्याला माहित आहे की पुढे हरणार आहोत तर मग पैसे का लावायचे? आणि प्रत्येक बाबांच्या आजाराबद्दल मी त्यांच्या ऑफिसमध्ये कळवले आहे. त्यामुळे असेही होऊ शकते की त्यांच्या ऑफिसची काही माणसे तुला भेटायला येतील. तेव्हा तू त्यांना सांग की माझे पती नोकरी करू शकणार नाही, त्यामुळे ही बाबांची नोकरी तुला मिळायला हवी. तेव्हा मीनाताई म्हणाल्या, अरे तू असे का बोलत आहेस दिनेश? मी नोकरी करू शकत नाही. अरे, दिवसभर घरात बसून असतोस आणि आता तुझे लग्नही झाले आहे. तुझी बायको गरोदर आहे. अरे, नोकरीची गरज तर तुला जास्त आहे बाळा.
तुला ठाऊक आहे ना, तुला नोकरी नव्हती म्हणून तुझे लग्न होत नव्हते. तुझ्या सासरच्या लोकांनी तुझ्या वडिलांची नोकरी आणि प्रॉपर्टी पाहून सरिताचे लग्न तुझ्यासोबत लावून दिले आहे. अरे दिनेश, तुझ्या बाबांनी खूप कष्ट करून हे सर्व मिळवलेले आहे. त्यामुळेच आज आपल्या डोक्यावर हे छप्पर तरी आहे. म्हणून सांगते, जर तुला नोकरी मिळाली तर तुला नोकरीसाठी भटकावे लागणार नाही. आणखी किती दिवस नोकरी न करता घरात बसून राहणार आहेस? तेव्हा दिनेश रागाने म्हणाला, अगं आई, जेवढे सांगतोय तेवढेच करत जा. तुला बाबांची नोकरी मिळाली तर ते चांगलेच आहे आणि मीही स्वतःसाठी कुठेतरी नोकरी शोधतोय. आपण दोघांनीही नोकरी केली तर घरात दोघांची कमाई येईल. आई म्हणाली, अरे दिनेश, मी एक साधी गृहिणी आहे. आजपर्यंत तुझ्या बाबांनी मला घराबाहेर कोणते काम करू दिले नाही आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी बाबांच्या ऑफिसमध्ये नोकरी करावी म्हटले तर माझे शिक्षणही जास्त नाही. मी फक्त 8वी पास आहे. मग ती नोकरी मला कशी मिळेल? तेव्हा दिनेश म्हणाला, आई, तुला कसलीही नोकरी मिळू देत, मग ती शिपायाची असू दे किंवा झाडू मारायची. आपल्याला काय, फक्त पैसे मिळण्याशी मतलब आहे. तेव्हा तिथे उभी असलेली दिनेशची बायको म्हणाली, आई, तुम्ही खूप विचार करत आहात. तुमच्या ठिकाणी एखादी दुसरी कोणी असती तर घरातील परिस्थिती पाहून केव्हाच हो म्हणाली असती. त्या तिघांचे बोलणे मीनाताईंच्या सासूबाई ऐकत होत्या. त्या येऊन म्हणाल्या, मग सरिता एखादी दुसरी कोणी कशाला, तूच तर कर ना ती नोकरी. मीही ऐकले आहे तू काही जास्त शिकलेली नाही, तेव्हा तुलाही मिळेल माझ्या शरदच्या ऑफिसमध्ये झाडू मारायची नोकरी. सरिता म्हणाली, हो आजी, तोंड सांभाळून बोला. मी ते झाडू मारत नाही आणि मला तुम्ही चक्क ऑफिसमध्ये झाडू मारायची नोकरी कर म्हणून सांगत आहात. हे बघ दिनेश, तुझी आजी काय बोलत आहे. मी हे घर सोडून जाईन, हा आत्ताच सांगते. दिनेश आजीवर ओरडला. आजी, अगं तुला बोलायची काही अक्कल तर नाही, तर मध्ये का बोलतेस? तुला माझा संसार मोडायचा आहे का? मीनाताई म्हणाल्या, दिनेश, आजीची अक्कल काढण्या इतपत मोठा झाला आहेस का तू? ठीक आहे, तुमचे म्हणणे आहे ना मी नोकरी करावी तर करेन मी, कसलीही नोकरी. बिचाऱ्या मीनाताई अखेर दोष कोणाला देणार होत्या? आपल्या नशिबालाच, की आपल्या मुलाला, की आपल्या संस्कारांना? त्या मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करायला लागल्या की कसेही करून त्यांचे पती बरे व्हावेत. त्यांनी आशा सोडली नव्हती. पण दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून फोन आला की तुमच्या पतीला ॲम्ब्युलन्सने घरी आणण्यासाठी त्यांच्यासोबत कोणीतरी हवे, तर तुम्ही घरच्या कोणाला तरी पाठवून द्या. मीनाताई म्हणाल्या, त्यांना इतक्यात घरी का आणत आहात? तेव्हा ते लोक म्हणाले की तुमच्या मुलाने आम्हाला सांगितलेले आहे की तो आता हॉस्पिटलचा खर्च उचलू शकत नाही आणि म्हणूनच तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या. पेशंटला तुमच्या जबाबदारीवर घेऊन जा, तर त्यासाठी पेपर्सवर तुमची सही लागेल. एवढे बोलून त्याने फोन ठेवला. मीनाताईंना भयंकर राग आला. त्यांनी रागात दिनेशला आवाज दिला, दिनेश, कुठे आहेस तू? आईचा आवाज ऐकून दिनेश खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, काय झाले आहे? माझ्या नावाने का ओरडत आहेत? तेव्हा मीनाताई म्हणाल्या, हॉस्पिटलमधून फोन आला होता की तू डॉक्टरांना म्हणालास उपचारांचा खर्च तुला आता झेपणार नाही. का बोललास तू असे? अरे, तू कधी पैसे खर्च केले आहेत का बाबांवर? दिनेश म्हणाला, हे बघ आई, मला मान्य आहे की मी बाबांच्या उपचारांसाठी पैसे दिले नाहीत, पण बाबांचे तर पैसे खर्च होत आहे ना. तसेही बाबांचे पैसे काय किंवा माझे पैसे काय, एकूणच खर्च आहे ना. आई, अगं बाबांना हॉस्पिटलमध्ये ठेवून काय उपयोग आहे? तर जगणार नाहीत. जेवढे दिवस जगतील तेवढे दिवस ते घरात राहतील. हॉस्पिटलमध्ये राहून त्यांचे आयुष्य काही वाढणार नाही. मी तर म्हणतो आई, तुला तर खुश व्हायला पाहिजे की त्यांच्या शेवटच्या काळामध्ये आपण सर्वजण बाबांच्या जवळ असू. तिथे आजूबाजूला कोपऱ्यात बसलेल्या मीनाताईंच्या सासूबाई म्हणाल्या, अरे देवा, हा असा कसा दगडाच्या काळजाचा मुलगा दिलास तू माझ्या मुलाच्या पोटी? हे ऐकण्यापेक्षा मला वर काही का नाही बोलवस देवा, असे म्हणून रडायला लागल्या. अरे दिनेश, हा दिवस पाहण्यासाठी आईवडिलांनी तुला मृत्यूच्या दारातून बाहेर आणले का? यावर सरिता म्हणाली, झाली का तुमची बडबड सुरू? आजी, तुम्ही गप्प बसा. ह्या घरात कमावणारा एकही नाही आणि खाणारे हजार आहेत. दिनेश, अरे इतर लोकांच्या घरी एक म्हातारा किंवा एकच म्हातारी असते आणि इथे आपल्या घरात म्हाताऱ्यांची फौजच उभी आहे. दिनेश म्हणाला, आजी,
जर बाबा वाचतील याची डॉक्टरांनी खात्री दिली असती तर मग आपण त्यांना आणखी चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असतं, पण डॉक्टरांनी सांगितले आहे की त्यांची काहीच गॅरंटी नाही. सरिता म्हणाली, जर बाबांच्या जगण्याची डॉक्टर्स गॅरंटी देत नाही तर मग पैसे खर्च करण्याची काय गरज आहे? समजा काहीतरी दैवी चमत्कार झाला आणि जर बाबा ठीक झाले तर त्यांचा काही उपयोग नाही. त्या आईचे आणखी एक काम वाढेल. आता त्या सासूबाईंचे सर्व काही करतच असतात, पण बाबा जर नीट झाले तर त्यांना नवऱ्याचे देखील सर्व करावेच लागेल. मी तर म्हणते घरातील इतर लोकांना त्रास देण्यापेक्षा बाबांनी त्यांचे हातपाय चालवतात तोपर्यंत जगावे. मीनाताई निराश होऊन आपल्या सुनेच्या बोलणे ऐकत होत्या. तोवर आजी सासू म्हणाली, अगं तुझे हातपाय चांगले आहेत तरी तू तुझ्या सासूला त्रास देतेस, त्याचे काय? आणि तू कधी म्हातारी होणार नाहीस की? जन्माला येताना अमृत पिऊन आली आहेस का? सरिताला राग आला आणि म्हणाली, मला या म्हातारीच्या तोंडी लागायचं नाही. असे बोलून सरिता दिनेश बरोबर खोलीमध्ये निघून गेली. मीनाताईंनी आपल्या सासूंचे डोळे पुसले आणि म्हणाल्या, सासूबाई, मी तुम्हाला सांगितले होते ना, त्या सरिताच्या नादी लागू नका. थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते. असे बोलून मीनाताईंनी आपल्या सासूला उपमा बनवून दिला आणि म्हणाल्या, आई, आज जास्त काही बनवू शकले नाही, हेच खाऊन घ्या. आणि हो, आठवणीने औषधं घ्या. तोपर्यंत मी हॉस्पिटलमधून त्यांना आणण्याचे बघते. दिनेश त्याच्या खोलीतून म्हणाला, आई, जाण्याची गरज नाही. ते लोक बाबांना ॲम्ब्युलन्समध्ये पाठवतील आणि जर तुझी जाण्याची इच्छा असेल तर जा. मीनाताई सासूबाई रडवलेल्या आवाजात म्हणाल्या, सुनबाई, तू खरंच खूप धीराची आहेस ग. तुझा एवढा मोठा मुलगा असूनही सगळीकडे तू एकटीच धावपळ करतेस. जा जा, आता तुला सर्व करायचे आहे. काही वेळाने मीनाताई आपल्या पतीला घेऊन घरी आल्याबरोबर त्यांनी सून म्हणाली, आई, आम्ही तुमची आणि बाबांची राहण्याची व्यवस्था ह्या बाहेरच्या खोलीत केलेली आहे. कारण जर बाबांना तुमच्या खोलीमध्ये ठेवले तर त्यांच्या औषधांचा वास येईल आणि तो घाण वास मला अजिबात आवडत नाही. बाबांना पाहायला त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईक वगैरे येतील, त्यामुळे ते बाहेरच्याच खोलीत ठीक आहे. अहो, मी बरोबर बोलते ना? दिनेश काही बोलणार नाही, पण मीनाताई म्हणाल्या, काय बरोबर आणि काय वाईट? जे तुम्ही लोक कराल ते सर्व बरोबर असते. मीनाताई नवऱ्याच्या सह खोलीच्या बाहेर शिफ्ट झाल्या. त्यांना असे वाटले की त्यांना घरातील प्रत्येक वस्तूंसोबत वेगवेगळे केले आहे. जेव्हाही मीनाताई स्वयंपाकघरामध्ये किंवा आपल्या खोलीकडे जायच्या तेव्हा सरिता त्यांना म्हणायची, काय पाहिजे आहे तुम्हाला? जर काही हवे असेल तर मला सांगा. त्या खोलीमध्ये मी माझ्या महत्वाचे सामान ठेवलेले आहे. मीनाताई स्वतःच्या घरामध्ये परक्या झाल्या होत्या. एके दिवशी त्यांच्या पतीच्या ऑफिसमधील काही लोक त्यांना भेटायला आले. दिनेशने आधीच सांगून ठेवले होते की आई, जे मी सांगितले तेच बोलायचे. तेव्हा मीनाताई तसंच बोलल्या. तेव्हा एक कर्मचारी म्हणाला, ताई, तुम्ही त्यांची नोकरी कशी करू शकाल? त्यापेक्षा तुम्ही व्हॉलंटरी रिटायरमेंटचा निर्णय घ्या. तुम्हाला शरदरावांच्या व्हॉलंटरी रिटायरमेंटचे पैसे मिळतील. त्यासाठी तुम्हाला काही करावे लागणार नाही. आम्ही सर्व व्यवस्था करू. ताई, हे सर्व आम्ही तुमच्या भल्यासाठी सांगतोय. तेव्हा दिनेश दुरूनच आपल्या आईला इशारा करत होता. त्यामुळे शेवटी दिनेश म्हटल्याप्रमाणे आणि त्यांना ऑफिसवाल्यांनी पतीच्या चांगल्या स्वभावामुळे त्याच ऑफिसमध्ये छोटीशी नोकरी दिली. शरदरावांना हॉस्पिटलमधून घरी आणून आठवडा सुद्धा झाला नसेल की त्यांचा मृत्यू झाला. बिचाऱ्या मीनाताईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. नवऱ्याला जाऊन 15 दिवसही झाले नव्हते की दिनेश म्हणाला, आई, किती दिवस रडत राहणार आहेस? जा बरं कामावर आणि ऑफिसमध्ये जाऊन तुझे काम समजून घे. अगं आई, तू कामावर गेलीस तर आपल्या घरी 4 पैसे येतील. त्याची आजी म्हणाली, असा कसा मुलगा आहेस रे तू? देवाने तुझ्यासारखा मुलगा कोणाच्याही पोटी न देवो. अरे, ज्या वयामध्ये मुले कमावून आईवडिलांना खाऊ घालतात त्याच वयामध्ये तू आपल्या स्वतःच्या खर्चासाठी आईला काम करण्यास पाठवत आहेस. अरे दिनेश, देवाला तरी घाबर, तो सर्व पाहतोय. तेव्हा दिनेश म्हणाला, आजी, आता तर बाबा नाहीत, त्यामुळे मला कसलीच भीती नाही. तुला नीट माझ्या शब्दात सांगतोय, ह्या छताखाली राहायचं असेल तर तू गुपचूप एका कोपऱ्यामध्ये पडून राहा, नाहीतर तुला कोणत्या तरी वृद्धाश्रमामध्ये सोडून येईल. यावर मीनाताई म्हणाल्या, दिनेश, असे कसे बोलतोस आहेस? मी जिवंत असेपर्यंत आई कुठेही जाणार नाही. मी उद्याच ऑफिसमध्ये जाईल. एवढे बोलून मीनाताई आपल्या नवऱ्याच्या आठवणीमध्ये रडायला लागल्या. हळूहळू दिवस सरत होते. त्यांना MSCB ऑफिसमध्ये एका शिपायाची नोकरी मिळाली होती.
जिथे फाईल इकडून तिकडे करणे किंवा कर्मचाऱ्यांनी सांगितलेली कामे करणे, त्यांना चहा पाणी देणे अशी कामे करावी लागायची. घरातील सर्व कामे करून पुन्हा ऑफिसमध्ये येऊन अशा पद्धतीची कामे करून मीनाताई अस्वस्थ वाईट होत चालली होती. जेव्हा मुलांना आईवडिलांपेक्षा पैसा जास्त वाटतो तेव्हा बहुतेक असेच होते. एके दिवशी दिनेश त्याच्या एका नवीन मित्रासोबत लाईट विभागाच्या ऑफिसमध्ये गेला. बोलता बोलता ऑफिसर म्हणाला, ताई, ती 502 नंबरची फाईल घेऊन या. मीनाताईने ती फाईल त्या ऑफिसमधून आणून दिली. त्यांच्या नजरेसमोर उभ्या असलेल्या दिनेशकडे गेली. त्याला पाहून त्यांच्या तोंडातून निघाले की, दिनेश बाळा, तू इथे कसा? दिनेश त्याच्या आईला पाहून थबकला आणि त्याला त्याच्या मित्रालाही दिनेशची आई आहे हे समजले तर त्याचा अपमान होईल म्हणून तो निर्लज्जपणे म्हणाला, कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही. उगाचच ओळख काढून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. इथे काम करायला येता की ओळख काढून गप्पा मारायला येता? त्याचा मित्र म्हणाला, अरे दिनेश, एवढा का रागवत आहेस त्यांना? दिनेश म्हणाला, अरे बघ ना, कोणास ठाऊक कोण आहे ही बाई? मला माझ्या नावाने बोलत आहेस. हिची लायकी तर आहे का माझ्या बाजूला उभे राहण्याची? तेव्हा मीनाताई हात जोडून म्हणाल्या, मला माफ कर बाळा, बहुतेक ह्या म्हाताऱ्या डोळ्यांना दिसले नाही. एवढे बोलून त्या बाहेर निघून गेल्या आणि रडायला लागल्या. संध्याकाळी मीनाताई घरी पोहोचल्या तेव्हा मुलगा आणि सून दारात उभे होते. सून म्हणाली, काही गरज होती का ग म्हातारे दिनेशला त्याच्या मित्रांसमोर बेटा म्हणून हाक मारायची? का ओळख दाखवलीस? अगं, दिनेशच्या मित्राला जर समजले असते की तू शिपाई म्हणून तिथे काम करतेस तर त्याची इज्जत किती गेली असती आपल्या मित्रांसमोर. मीनाताई म्हणाल्या, सुनबाई, मी तुझी सासू आहे आणि सासूला अशी बोलण्याची पद्धत असते का? राहिली गोष्ट इज्जतीची, तर बाळा, इज्जत असते ना, ती माणसं आपल्या वागणुकीमुळे मिळवतो आणि दिनेशने तर असे काहीच काम केले नाही ज्यामुळे नाव आणि इज्जत खराब होईल. दिनेश, आजपर्यंत तुला तुझ्या वडिलांच्या नावामुळे लोक ओळखतात. अरे, जे शिपायाचे काम करून मी पैसा कमवते त्याच पैशांवर तू आणि तुझी बायको जगत आहात, तेव्हा तुमची इज्जत जात नाही का? दिनेशची आजी म्हणाली, सुनबाई, मला माफ कर, पण मला आज बोलू दे. जे काम तू आणि शरदरावने ह्या आधी करायला हवे होते ते मी आज करते. मग भले याने मला वृद्धाश्रमात नेऊन सोडले तरी चालेल. दिनेश बाळा, एकुलता एक मुलगा आहेस म्हणून तुझा खूप लाड झाला आणि त्या लाडामुळेच तू आज बिघडलेला आहेस. एकतर शिक्षण कमी, घरातील बाहेरील कामे करायची नाहीत, नोकरी करायची नाही. अरे, लग्न होऊन आता तुला मूल होण्याची वेळ आली तरी तुला तुझी जबाबदारी समजत नाही. तुला फक्त आईवडिलांच्या पैशांवर ऐश करायला पाहिजे. त्या दिवशी तू काय म्हणालास की माझ्यामुळे तुझा संसार मोडेल. अरे, तू ह्याला तुझा संसार म्हणतोस का? दिनेश, अरे, नवरा बायकोने एकत्र राहणे याला संसार म्हणत नाही, तर नवऱ्याने कष्ट करून कमावून आणलेल्या पैशांतून बनवलेली भाकरी आपल्या कुटुंबासोबत खाणे याला संसार म्हणतात. तू एक बिघडलेला आणि त्याच्यावर कानाकन बिघडलेली तुझी बायको ही तुला मिळालेली हे आमचे कमनशीब. दिनेशला भयंकर राग आला. तो म्हणाला, आजी, आता तर मी तुला या घरामध्ये ठेवणारच नाही. तेव्हा सरिता म्हणाली, बरोबर बोलला आहात तुम्ही, आजीमुळेच घरामध्ये भांडण होतात. आजी म्हणाली, मी खरे बोलते ना, ते तुम्हाला बरोबरच लागते. हे बघ सरिता, तुझा नवरा चुकतोय हे समजत असूनही जर तू तुझ्या नवऱ्याची साथ देत असशील तर उद्या तुमची मुले सुद्धा तुमच्याबरोबर तसाच व्यवहार करतील, कारण आपण जे पेरतो तेच उगवते. दिनेश म्हणाला, मला तर वाटते ह्या आईचे आणि आजीचे डोकेच बिघडलेले आहे. आता मी तुम्हाला बाहेर काढत नाही तर मीच आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जातो. बाबांना तर मी मूकाग्नी दिला, पण जर मी हे घर सोडून निघून गेलो तर विचार करा, तुम्हा दोघांना मूकाग्नी कोण देईल, कोण स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाईल. एवढे बोलून दोघे पती पत्नी हसायला लागले. नातवाचे असे शब्द ऐकून आजीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या दिवशी कोणास ठाऊक मीनाताई यांच्या मनामध्ये एवढे सहज कुठून आले. त्यांनी आपल्या सासूचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, नाही आई, तुम्ही रडणार नाही. अजूनही तुमची सून जिवंत आहे. आणि काय म्हणालास दिनेश, तू इथे राहणार नाहीस तर आम्हाला विचारणारे कोणीही नसेल. मग तू असे कर, तुम्ही दोघे तुमचे सामान बांधा आणि घरातून चालते व्हा. आम्ही दोघी एकमेकींना सांभाळू. सरिता म्हणाली, आई, तुम्ही शुद्धीवर आहात का? काय बोलत आहात तुम्ही? सासू म्हणाली, आता बोलण्याची नाही तर करण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये फोन लावला आणि म्हणाल्या, सर, मी स्वर्गीय शरदराव देशमुख यांची पत्नी मीना देशमुख बोलत आहे. मी उद्यापासून कामावर येणार नाही.
कृपया करून मला व्हॉलंटरी रिटायरमेंट द्या, कारण मी आता माझ्या सासूची सेवा करण्यासाठी घरी राहू इच्छिते. दिनेश त्याच्या आईला इशारा करून गप्प राहण्यास सांगत होता आणि त्याने दिनेशचे काही ऐकले नाही आणि दुसरा कॉल त्यांनी पोलीस स्टेशनला लावला. त्या म्हणाल्या, इन्स्पेक्टर साहेब, माझा मुलगा आणि सून मला त्रास देत आहे आणि मी कमवलेल्या पैशांवर आपला अधिकार सांगत आहे. जर तुम्ही माझी मदत कराल तर माझे म्हातारपण व्यवस्थित जाईल. असे बोलून त्यांनी पोलिसांना आपला पत्ता दिला आणि फोन ठेवला. दिनेश म्हणाला, आई, तू जे हे चांगले नाही केले ना. तुला ठाऊक आहे ना तुझी सून आई होणार आहे. तुला तुझ्या नातवाचे तोंड पाहायचे आहे की नाही? तेव्हा मीनाताई म्हणाल्या, मुलगा आणि सून दोघांचे तोंड पाहून मन भरले आहे. तुम्ही असे करा, तुमच्या मुलाला स्वतःच्या हिमतीने जन्माला घाला आणि जर झाले तर त्याच्यावर चांगले संस्कार करा, कारण तो मोठा झाल्यानंतर तुमच्यासोबत तुमच्यासारखा वागू नये जसे तुम्ही आमच्यासोबत वागला आहात. तुझे वडील आजारी असताना तू जे काही वागलास बोललास ते मी कधीच विसरू शकणार नाही. मी तुला कधीच माफ करणार नाही. असे बोलल्यावर दिनेशने खूप गोंधळ घातला. आजूबाजूचे लोकही जमा झाले, कारण काही वेळात पोलीस आले. तेव्हा दोघेही घाबरले. पोलीस दिनेशला म्हणाले, अरे किती नालायक मुलगा आहेस तू. वृद्ध आजीला आणि आईला त्रास देताना तुला जराही लाज वाटत नाही का? ते दिनेश आणि सरिता दोघेही आईची माफी मागत होते. ते कधी आईच्या पायावर लागले तर कधी आजीच्या. पण आजी म्हणाली, तुम्ही कितीही माफी मागितली तरी माझ्या सुने पुढे जाणार नाही. शेवटी आजी म्हणाली, सुनबाई, जर मी मेले तर मला तूच मूकाग्नी देणार आहेस. ह्या दोघांना माझ्या जवळही फिरकू देऊ नकोस. असल्या नातवापेक्षा एक नात असती तर मी कमीत कमी माझ्या मुलाची सुनेची तरी ही अवस्था झाली नसती. अखेर त्यांच्या आत्मसन्मानाचा विजय झाला. त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतले आणि सर्व पैसे बँकेमध्ये जमा केले आणि त्यातून जे व्याज मिळाले त्यातून ते स्वतःची आणि आपल्या सासूची देखभाल करायचे. त्यांनी आपली सर्व संपत्ती त्या वृद्ध माणसांच्या नावे केली, ज्यांची मुलांनी सुद्धा कधी त्यांच्यासोबत वाईट वागणूक दिली आहे. मित्रांनो, कोणत्याही वयाची स्त्री असो, जर तिने आपला स्वाभिमान जपला तर कठोरातील कठोर पाऊल उचलू शकते. तिला कधी अबला समजण्याची चूक करू नये, कारण आई कधी अबला नसते, ती तर सर्व शक्तिमान असते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सरिता ताईंच्या सासूचा निर्णय कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.